तर मित्रांनो, काल होती कार्तिकी अमावस्या. या व्हिडिओमार्फत तुमच्यासमोर घेऊन येतोय एक कथा, एक आख्यायिका आणि कोकणातल्या राखणदाराची गोष्ट. तर मंडळी, ही कथा सांगण्यापूर्वी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो. यात कोकणात चालत असलेल्या पिढीजात परंपरेविषयी व कोकणातल्या माझ्या बांधवांच्या विश्वासाची, श्रद्धेची ही एक गोष्ट आहे. यातून कोणतीही अंधश्रद्धा फैलवण्याचा माझा हेतू नाही. फक्त आणि फक्त गावाकडील एक कथा, परंपरा आणि माझ्यासारख्या कोकणी माणसाचा विश्वास ह्या दृष्टिकोनातूनच याकडे पाहावे ही नम्र विनंती. तर दिवाळीनंतर कार्तिक महिन्याची अमावस्या म्हणजेच मोठी दिवाळी. आज माझ्यासारखे अनेक कोकणी बांधव आपापल्या बागेतील, शेतातील रखवालदाराची पूजा करून वर्षभर ते असलेल्या जागेचं आणि त्यांच्या परिवाराचं, मालमुद्दलाचं रक्षण कर अशी त्या देवाकडे प्रार्थना करतात. यात अनेक वाड्यांमध्ये वेगळे वेगळे देव असतात. कुठे महापुरुष असतो, कुठे गिरोबा, कुठे वाघदोबा, कुठे लोकपाल तर कुठे शत्रुपाळ असतो. तर या दिवशी म्हणजेच कार्तिकी अमावस्येला ठरलेल्या वेळेत त्या देवांच्या त्या स्थानावर जाऊन कोकणी बांधव या देवाची पूजा अर्चा करतात. याला देणं घेणं किंवा देणं मागणं असंही म्हणतात. तर हे देणं मागणं म्हणजे नेमकं काय? तर या वेगळ्या वेगळ्या देवतांना वेगवेगळे प्रसाद, पूजा पद्धती आणि पूजेचा वेळ असतो. कोणाकडे दहीभात द्यावा लागतो, कोणाकडे गुळपोहे द्यावे लागतात, कोणाकडे हळद कुंकू, तर कोणाकडे गुळपोहे आणि हळद कुंकू, नारळ, उदबत्ती, कधी धोतर, कधी घुंगराची काठी आणि चक्क कधीकधी कोंबड्याचं बळीसुद्धा. हे झालं देणं, म्हणजे त्या देवाला परंपरागत आणि सालाबाजप्रमाणे ठरलेल्या गोष्टी देणं, अर्पण करणं आणि त्या बदल्यात आपल्या बागेची, शेताची, गुराढोरांची, पिकाची, परिवाराची रक्षा कर असं मागणं किंवा साकडं त्या देवाला घालणं. या देवाणघेवाणीला म्हणतात देणं मागणं. आता तुम्हाला दिसतंय मी या व्हिडिओमध्ये ज्या स्थानाचं, ज्या झाडाचं देणं मागणं करतो आहे तो आहे आमचा जखणांबा, म्हणजे जखणीचा आंबा. त्याला आम्हाला दरवर्षी कार्तिकी अमावस्येला एक तेलाची पणती, एक नारळ, दहीभात आणि गुळपोह्याचा नैवेद्य ठेवावा लागतो. आणखी एक कथा अशी आहे की कोण्या एकेकाळी माझ्या बागेतील विहिरीमध्ये कोण्या एका सव्वाशीण बाईचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यामुळे तो अतृप्त आत्मा आमच्या याच बागेत व तत्कालीन मालक म्हणजेच माझ्या कोणत्या तरी पूर्वजांना त्रास देत असे. एक शिवभक्त होते ज्यांना अतृप्त आत्मे आणि अशा प्रकारच्या शक्ती यांचा अंदाज यायचा. त्यांनी या शक्तीला ओळखून त्यांच्याशी संवाद सुरू केला व त्या शक्तीला सांगितलं की तू आत्तापासून आम्हाला त्रास देऊ नकोस आणि या बदल्यात आम्ही तुला कार्तिकी अमावस्येला दहीभाताचा नैवेद्य दाखवू, गुळपोळे ठेवू आणि नारळ तुला अर्पण करू. त्याचा तू स्वीकार कर आणि आमच्या वाडीचं कायमस्वरूपी रखवाली कर, रक्षण कर. म्हणून या झाडावर वास्तव्याला असलेल्या या शक्तीमुळे रात्रीखाली कोणी बागेत चोरीमारी करायला आलं तर त्यांना झाडावरती बाई दिसण्याच्या अनेक कहाण्या गावातले पूर्वीचे लोक सांगायचे. म्हणून त्याला नाव पडलं जखणीचा आंबा, अर्थात जखणांबा. तर अशी ही कथा आवडली तर नक्कीच शेअर करा. आणि हो, असल्या गोष्टी फक्त कोकणात नाही तर सर्वत्र आढळतात. ज्याला ठेवायचा त्याने विश्वास ठेवावा, ज्याला नाही ठेवायचं त्याने एक गोष्ट सारखीच याकडे पाहावे व या गोष्टीचा कोणत्याही प्रकारचा विपर्यास लावू नये. तुर्तास धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.